नमस्कार मित्रांनो, घटना दुरुस्ती याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, म्हणजे शेवटी हा उल्लेख केला होता की घटनेमध्ये काही कलम अशी आहेत की जी केवळ साध्या बहुमताने बदलता येतात. ओके, म्हणजे त्याच्यासाठी कुठल्याही स्पेशल मेजॉरिटीची म्हणजे विशेष बहुमताची गरज नाही आणि पुन्हा निम्म्या राज्यांच्या किमान निम्म्या राज्यांच्या याची तर गरजच नाही अजिबात. ओके, सो त्याच्यासाठी विशेष बहुमताची गरज नसते. ओके, पण याच्या बाबतीत ॲक्च्युली असं आहे की एक लक्षात घ्या, कलम 368 मध्ये दोनच पद्धतींचा उल्लेख आहे. एक म्हणजे विशेष बहुमत आणि दुसरं म्हणजे विशेष बहुमत अधिक किमान निम्म्या राज्यांच्या विधिमंडळांची सहमती. ओके, आणि बाकीची काही कलमं आहेत त्यांच्या बाबतीत असं म्हटलं गेलेलं आहे की त्या कलमांमध्ये केले गेलेले बदल यांना घटना दुरुस्तीच मानलं जाणार नाही. म्हणजे जसं कुठलाही कायदा पास करताना नॉर्मल साध्या बहुमताने पास करता येतो तसे ते पास करता येतील, त्यांना घटना दुरुस्तीच मानलं जाणार नाही अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. ओके, सो अशा बदलांना घटना दुरुस्ती मानलेच जात नाही असा उल्लेख आहे. त्याच्यामुळे तसं बघितलं गेलं की तांत्रिक दृष्टीने अशा पद्धतीला घटना दुरुस्तीची पद्धत म्हणताच येत नाही. ओके, ओके, अशा यांना घटना दुरुस्ती म्हणायचंच नाही. पण तरी सुद्धा अशा कायद्यांद्वारे घटनेच्या कलमांमध्ये बदल होतो म्हणून आपण त्यांना घटनेतला बदल असं म्हणू शकतो. म्हणजे घटना तर बदलते, घटनेतला कुठला न कुठला कलम बदलतं. ओके, पण त्यांना घटना दुरुस्ती म्हणायचं नाही. त्यांना घटना दुरुस्ती नाही म्हटलं की काय होतं की घटना दुरुस्तीची जी प्रोसेस आहे 368 मध्ये दिलेली ती फॉलो करण्याची गरज उरत नाही. नॉर्मल कुठल्याही कायद्याला जसं पास करतात साध्या बहुमताने तसं पास करता येतं. ओके, सो तांत्रिकदृष्ट्या आपण लेमन्स लँग्वेजमध्ये असं म्हणू शकतो की ही घटना दुरुस्तीची तिसरी पद्धत आहे, कारण तिच्याने सुद्धा घटनेमध्ये काही ना काही बदल होत असतो. ओके, सो तिसरी पद्धत ही कोणती झाली? साध्या बहुमताने. सो टोटल आपल्याकडे मग किती पद्धती झाल्या? 3 पद्धती झाल्या. एक म्हणजे संसदेच्या साध्या बहुमताने, आत्ता जे आपण बघितलं की काही बदलांना घटना दुरुस्ती मानलंच जाणार नाही, म्हणजेच त्यांना साध्या बहुमताने त्यांच्यामध्ये बदल करता येईल. सो साध्या बहुमताने बदल करणे ही एक पद्धत झाली. विशेष बहुमताने घटना दुरुस्ती ते आपण बघितलं. विशेष बहुमत म्हणजे काय की एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3. ओके, आणि तिसरी पद्धत ती म्हणजे संसदेचं विशेष बहुमत आणि पुन्हा किमान निम्म्या राज्यांच्या विधिमंडळांची सहमती, ही तिसरी पद्धत. ओके, सो 3 पद्धती बघितल्या. आता आपण बघू की या 3 पद्धतींद्वारे कोणकोणत्या घटना याच्यात कोणकोणत्या कलमांमध्ये बदल करता येऊ शकतात. पहिलं बघू आपण की साध्या बहुमताद्वारे. म्हणजेच काय? म्हणजेच हे की याच्यातले बदल यांना घटना दुरुस्ती मानलंच जाणार नाही, त्यांनाच आपण म्हणतो साध्या बहुमताने होणारी घटना दुरुस्ती. त्याच्याने काय काय करता येतं बघा. आता हे अगदी पाठ करायची गरज नाही, पण थोडंसं लक्षात ठेवा, अंदाज लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडायला इलिमिनेशन पद्धतीने सोपं जाईल. किंवा 2025 पासून तुमची जी डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम सुरू होईल तर त्याच्यामध्ये अशा प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्हाला 1-2 एक्झाम्पल्स देता येतील. ओके, अच्छा, एक लक्षात ठेवा की हा जो सगळा अभ्यासक्रम तुम्ही शिकता आहात हा प्रिलिमसाठी तर इम्पॉर्टंट आहेच, पण मेन्ससाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मेन्स जुन्या पद्धतीनुसार पण आणि 25 नंतर जर डिस्क्रिप्टिव्ह पद्धत आली पुन्हा तर त्याच्यासाठी पण. ओके, आणि इनफॅक्ट ज्यावेळी सगळी घटना सगळ्या राज्यघटनेचे लेक्चर्स संपतील त्यानंतर मी काही लेक्चर्स उत्तरं कशी लिहावीत म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह उत्तरं, ओके, त्याच्यावर सुद्धा घेणार आहे. त्यामुळे काहीही चिंता करायची गरज नाही. पण डिस्क्रिप्टिव्ह उत्तर लिहिताना आपल्याला बेसिक फॅक्ट्स माहीत असणं गरजेचं असतं. ते फॅक्ट कशा पद्धतीने प्रेझेंट करायचे ते आपण त्यावेळी बघू. ओके, राईट. सो साध्या बहुमताने कोणकोणते बदल करता येऊ शकतात? घटनेतले बदल, राज्यांची निर्मिती, त्यांच्यातला बदल, नावातला बदल म्हणजे राज्यांचं नाव बदलणं, विधान परिषदेची तरतूद करणं किंवा न करणं. प्रत्येक राज्यामध्ये विधान परिषद नाहीये, महाराष्ट्रात आहे.
काही लिमिटेड राज्यांमध्ये विधान परिषद आहेत. ओके, ते आपण नंतर राज्यांचे विधिमंडळ बघू त्यावेळी बघूच. ओके, तर ती विधान परिषद जर करायची असेल, एखाद्या राज्याने रिक्वेस्ट केली की आम्हाला विधान परिषद पाहिजे आणि त्याच्याशी संबंधित जर तरतुदीमध्ये बदल करायचा असेल तर त्याच्यासाठी पण साधं बहुमतच लागतं. दुसऱ्या परिशिष्टातले बदल. दुसऱ्या परिशिष्टामध्ये काय आहे? राष्ट्रपती, राज्यपाल, सभापती, न्यायाधीश यांचे पगार, भत्ते, विशेष अधिकार वगैरे. थोडक्यात पगार, भत्ते हे लक्षात ठेवा. कुठल्या परिशिष्टामध्ये? दुसऱ्या परिशिष्टामध्ये. दुसऱ्या परिशिष्टामध्ये काय आहेत? ज्या कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहेत, म्हणजे संवैधानिक अधिकारी आहेत किंवा संवैधानिक पदं आहेत. कोण कोण? राष्ट्रपती, राज्यपाल, सभापती लोकसभेचे, न्यायाधीश वगैरे वगैरे यांचे पगार, भत्ते, विशेष अधिकार आहेत. याच्यात काही बदल करायचा असला तरी सुद्धा साध्या बहुमताने होतो. संसदेतील कोरम. आता संसदेतील कोरम म्हणजे काय? कोरम म्हणजे कुठल्याही एखाद्या बैठकीमध्ये, म्हणजे मी जनरल डेफिनेशन सांगतोय, एखाद्या बैठकीमध्ये काही निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय घेण्यासाठी ती जी बॉडी असेल त्या बॉडीमध्ये जितके मेंबर्स असतील त्याच्यापैकी कमीत कमी किती मेंबर्सना हजर राहणं गरजेचं आहे त्याला म्हणतात कोरम. समजा 1.0 कोरम असं आपण म्हटलं की बा एखाद्या गोष्टीसाठी 1.0 कोरम आहे. म्हणजे काय? की जर ती जी बॉडी आहे त्या बॉडीमध्ये जर 100 मेंबर असतील तर किमान 10 मेंबर्स हजर राहिले पाहिजे तरच त्या बैठकीचं कोरम पूर्ण झालं असं म्हणता येईल. ओके, नाहीतर समजा 100 मेंबर आहेत पण फक्त 5 मेंबर आले बैठकीला, 5 मेंबरपैकी एखादा निर्णय घ्यायचा होता तर 3 मेंबरने त्याच्या फॉर मत दिलं आणि 2 मेंबरने अपोजिट दिलं आणि आपण म्हणून ठीक आहे या बैठकीत मेजॉरिटीने हा ठराव पास केला. तर नाही का? कारण 5च मेंबर होते. कोरम काय? किमान 10 तरी पाहिजे होते. असं याला म्हणतात कोरम, की एखादा निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या किमान सदस्यांची संख्या म्हणजे काय? कोरम. तर कोरमची संख्या किती असावी संसदेतल्या वगैरे त्याच्यात काही बदल करायचा असेल तर तो सुद्धा साध्या बहुमताने करता येतो. संसद सदस्यांचे पगार, भत्ते वगैरे साध्या बहुमताने, फारच सोपं ठेवलं गेलं आहे. संसद सदस्य जे असतात, मेंबर ऑफ पार्लमेंट वगैरे, त्यांचे पगार, भत्ते वगैरे वाढवायचे असतील किंवा कमी पण करायचे असतील तर ते साध्या बहुमताने होऊ शकतात. संसदेची कार्यपद्धती म्हणजे प्रक्रिया, वेगवेगळ्या प्रोसिजर्स, कशी चालणार संसद वगैरे वगैरे, त्याच्यातले बदल सुद्धा साध्या बहुमताने होतात. नंतर संसद सदस्य आणि संसदेच्या समित्यांचे विशेषाधिकार म्हणजे प्रिव्हिलेजेस. ओके, त्यांना असणारे विशेष अधिकार. कोणाला? संसदेचे सदस्य आणि संसदेच्या ज्या समित्या असतात त्यांचे, यांच्या बाबतीत काही बदल करायचा असेल त्यांच्या विशेष अधिकारांमध्ये तर ते सुद्धा साध्या बहुमताने होऊ शकतात. राजभाषेचा वापर म्हणजे हिंदीचा वापर, संसदेत इंग्रजी भाषेचा वापर वगैरे वगैरे हे सुद्धा साध्या बहुमताने बदल होऊ शकतात. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या, सर्वोच्च न्यायालय जास्तीचे अधिकार क्षेत्र देणे वगैरे हे पण साध्या बहुमताने. नागरिकत्वासंबंधी तरतुदी याच्यातला बदल सुद्धा, सिटिझनशिप हे सुद्धा बदल साध्या बहुमताने होऊ शकतात. संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका. ओके, संसदेच्या निवडणुका आणि राज्य विधिमंडळाच्या म्हणजे विधानसभा, विधान परिषद वगैरे यांच्या निवडणुका. मतदारसंघांची पुनर्रचना म्हणजे रिऑर्गनायझेशन ऑफ कॉन्स्टिट्युएन्सीज. जे मतदारसंघ असतात लोकसभेचे, त्याच्यानंतर विधानसभांचे वगैरे वगैरे, त्यांची जर पुनर्रचना करायची असेल ती पण साध्या बहुमताने. 5वे आणि 6वे परिशिष्ट, केंद्रशासित प्रदेश इत्यादी. ओके, तर याच्यातले तुम्ही एक ओव्हरऑल लक्षात ठेवा. महत्वाचे पॉईंट सांगतो तुम्हाला. नवीन राज्यांची निर्मिती, राज्यांमधले बदल, नाव बदल वगैरे वगैरे, विधान परिषद, त्याच्यानंतर दुसऱ्या परिशिष्ट, संसदेतलं कोरम, संसदांचे पगार, भत्ते. संसदेशी संबंधित बघा, तुम्ही जर बघितलं ना की संसदेशी संबंधित जवळजवळ सगळे चेंजेस साध्या बहुमताने होतात. ओके, ठीक आहे, तर रफली हे लक्षात ठेवा. ओके, तर हे काय झालं? हे झालं साध्या बहुमताने करता येऊ शकणारा घटनादुरुस्त. आता संसदेचे विशेष बहुमत अधिक किमान निम्म्या राज्यांची सहमती.
ओके, म्हणजे हे एकदम एक्स्ट्रीम. आता साधं बहुमत हे एक टोक, एकदम सिंपल, आणि हे दुसरं टोक की विशेष बहुमत अधिक किमान निम्म्या राज्यांची सहमती. आता आपण हे मुद्दा आधी का घेतोय, कारण हे सोडले, ओके, कोणते, हे विशेष बहुमत अधिक निम्मे राज्य आणि याच्या आधीचं साधं बहुमत, हे सोडलं तर उरलेलं सगळं विशेष बहुमताने चेंज करता येतं. म्हणून आपण हे दोन बघून घेऊ, त्याच्यानंतर जे काही उरलं ते जवळजवळ सगळं सगळं विशेष बहुमताने चेंज करता येतं. ओके, सो संसदेचं विशेष बहुमत आणि किमान निम्म्या राज्यांची सहमती. तर आपण ऑलरेडी बघितलेलं ही प्रोसेस बघितलं की साधारणतः जिथे संघ राज्याशी संबंधित संरचनेमध्ये, अधिकार विभागणीमध्ये काही बदल होणार असतो, तिथे हे ॲडिशनल लागतं, काय, किमान निम्म्या राज्यांची सहमती. आणि ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे मित्रांनो. मी तुम्हाला याच्या सहित दाखवलं होतं ते, कशासहित, कलमांसहित. ओके, तर ते तुमचं पाठच पाहिजे. बघा, हे 54-55 राष्ट्रपतींची निवडणूक, 53 केंद्राचे कार्यकारी अधिकार, 162 राज्यांचे कार्यकारी अधिकार वगैरे वगैरे. ओके, तर हे तुम्ही पाठच ठेवा. टू बी व्हेरी फ्रँक, मागचं जे लेक्चर आहे त्यात परत एकदा ऐका, हे पाठच ठेवायचे की कुठे संसदेचं विशेष बहुमत अधिक निम्म्या राज्यांची सहमती लागते. ओके, तर हे आपण रिपीट करणार नाही कारण हे ऑलरेडी झालेलं आहे. पण याच्यात लक्षात ठेवायची गोष्ट काय आहे, लक्षात ठेवायची गोष्ट ही आहे की जिथे फेडरलिझम म्हणजे संघ राज्यीय प्रणालीमध्ये काही बदल होणार असतो, केंद्र राज्य संबंध यांच्यामध्ये काही बदल होणार असतो, राज्यांचं केंद्रामधलं कुठल्याही प्रकारचं प्रतिनिधित्व, लोकसभेतलं प्रतिनिधित्व, राज्यसभेतलं प्रतिनिधित्व यांच्यात काही बदल होणार असतील तर विशेष बहुमत अधिक निम्म्या राज्यांची, किमान निम्म्या राज्यांची सहमती. ओके, राईट. तर ते आपण रिपीट करत नाही. मग आता उरला काय, तिसरा प्रकार म्हणजे संसदेचे विशेष बहुमत. ओके, म्हणजे याच्यात किमान निम्म्या राज्यांच्या सहमतीची आवश्यकता नाही, पण संसदेचं विशेष बहुमत पाहिजे. म्हणजेच एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त आणि उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांचे किमान 2/3 बहुमत, याला काय म्हणायचं, विशेष बहुमत. ओके, अच्छा, मी तुम्हाला सांगितलं की विशेष बहुमताची डेफिनेशन 3-4 ठिकाणी वेगवेगळी आहे राज्यघटनेमध्ये, वेगवेगळ्या कलमांमध्ये. 4-5 कलम आहेत, ती आपण एका सेपरेट चॅप्टरमध्ये घेणार आहोत. इथे 368 मध्ये डायरेक्ट दिलेली आहे की विशेष बहुमत म्हणजे काय. तर 368 साठी विशेष बहुमत म्हणजे एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त आणि उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3. हां, ठीक आहे. तर ही जी पद्धत आहे याद्वारे सर्वाधिक कलमांमध्ये दुरुस्त्या करता येतात. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना की साध्या बहुमताने कशात बदल करता येतो त्याची रफली लिस्ट लक्षात ठेवली आपण. विशेष बहुमत अधिक किमान निम्म्या राज्यांच्या विधिमंडळाची सहमती, याच्यात कोणते ते आपण बघितले. आता जे उरलेली सगळी घटना आहे, सर्वाधिक कलम आहेत, ती विशेष बहुमताने, संसदेच्या विशेष बहुमताने बदल करता येतात. ओके, आता हे बहुमत कधी घ्यायचं, आता बघा आपण नंतर कायदा करण्याची पद्धत बघणारच आहोत. ज्यावेळी संसदेची प्रक्रिया आपण बघू, बहुधा पुढच्या लेक्चरपासून आपण सुरू करू संसदेच्या संबंधित सगळं, लोकसभा, राज्यसभा वगैरे वगैरे. त्यावेळी आपण बघू की कुठलंही जे विधेयक मांडलं जातं त्याची अनेक वाचनं होतात. पहिलं वाचन, दुसरं वाचन, तिसरं वाचन. ओके, आणि जवळपास प्रत्येक वेळी मतदान पण होतं. आणि नंतर मध्ये मतांसाठी हे केलं जातं, प्रेझेंट केलं जातं, मग त्याच्यावर मतदान होतं आणि मग ते पास केलं विधेयक राज्यसभेने, लोकसभेने, की राष्ट्रपतींकडे जातं सहीसाठी. तर घटना तज्ज्ञांनुसार घटना दुरुस्ती विधेयकाच्या 3ऱ्या वाचनानंतर मतदान घेतलं तरी पुरेसं आहे. मात्र अधिकची खबरदारी म्हणून प्रत्येक वाचनानंतर मतदान घेतलं जातं. हा प्रॅक्टिसचा भाग आहे. म्हणजे समजा घटना दुरुस्ती विधेयक मांडलं, त्याचं पहिलं वाचन झालं, मग त्याच्यावर चर्चा झाली, डिबेट झाली. म्हणजे जर चर्चेला संसद सदस्य उपस्थित असले आणि त्यांना बोलायला चान्स मिळाला तर त्याच्यावर चर्चा होते. मग ती चर्चा होते, चर्चा झाल्यानंतर त्या मुद्द्यांवर
सरकार पक्ष आपली भूमिका मांडतो, विरोधी पक्ष आपली भूमिका मांडतो. जर ते लगेचच्या लगेच ते डिसाईड करणं शक्य नसेल तर ते पार्लमेंटरी कमिटीजकडे पाठवलं जातं, स्पेशलाइज कमिटीकडे, की ज्याच्यामध्ये सत्ता पक्षाची पण लोक असतात, विरोधी पक्षांची पण लोक असतात. मग साधक बाधक चर्चा होते जर पार्लमेंटरी कमिटी नेमली गेली तर. त्यानंतर मग वेगवेगळ्या पब्लिककडनं पण हे मागितलं जातं, त्यांची मतं मागवली जातात आणि असं करून साधक बाधक विचार करून ते विधेयक तयार होतं. ओके, मग असं पहिलं वाचन झालं. समजा पहिलं वाचन झालं की याच्यानंतर मतदान घ्यायची गरज नाही असं घटनातज्ञांचं मत आहे. ओके, समजा पहिलं वाचन झालं, त्याच्यात काही चेंजेस वगैरे सुचवले गेले, ते पण सरकारला पण पटले आणि काही चेंजेस केले गेले. ते चेंजेस करून परत मांडलं जातं विधेयक. मग त्याचं दुसरं वाचन होतं, परत त्याच्यामध्ये समजा काही वाटलं आणखी बदल वगैरे वगैरे, ते करून मग तिसरं वाचन होतं. मग या प्रत्येक वाचनाच्या वेळी मतदान घ्यायची गरज नसते. डायरेक्ट तिसऱ्या वाचनानंतर जरी मतदान घेतलं, वोटिंग घेतलं तरी पुरेसं असतं आणि त्या वोटिंगमध्ये जर हे विशेष बहुमत मिळालं तर ते विधेयक पास होतं. पण बऱ्याचदा अधिकची खबरदारी म्हणून प्रत्येक वाचनानंतर पण मतदान घेतलं जातं. जस्ट लक्षात ठेवायची गोष्ट आहे, विशेष काही नाही त्याच्यात. आता ही जी पद्धत आहे विशेष बहुमताची, या पद्धतीद्वारे दुरुस्त्या करता येऊ शकणाऱ्या तरतुदी. आता तुम्हाला मी सांगितलं की साध्या बहुमताने करता येणाऱ्या दुरुस्त्या आणि विशेष बहुमत अधिक किमान निम्म्या राज्यांची सहमती याच्याने करता येणाऱ्या दुरुस्त्या, हे सोडून सगळंच याच्याने करता येतं. तरी आपण काही महत्त्वाच्या गोष्टी बघू. ओके, त्याच्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी. मूलभूत अधिकार. मूलभूत अधिकार हे या पद्धतीने बदलता येतात. कशा पद्धतीने? विशेष बहुमताने. नंतर राज्यघटनेची मार्गदर्शक तत्वे. तर हे दोन महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. मूलभूत अधिकार कशा पद्धतीने बदलता येतात? समजा ऑप्शन आले, साध्या बहुमताने, संसदेचे विशेष बहुमत व किमान निम्म्या राज्यांची सहमती, दुसरा पर्याय. तिसरा पर्याय संसदेच्या विशेष बहुमताने, तर उत्तर आहे संसदेच्या विशेष बहुमताने. मार्गदर्शक तत्वे म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी कोणत्या पद्धतीने बदलता येतात? आणि तेच ऑप्शन असले तर तिसरा पर्याय विशेष बहुमताने. नाही तर तुम्हाला असं वाटेल की अरे मूलभूत अधिकार फार महत्त्वाचे आहेत वगैरे आणि त्याच्यामुळे त्यात कदाचित राज्यांची पण आवश्यक असेल, निम्म्या राज्यांची नाही. निम्म्या राज्यांची कुठे आवश्यक असते ॲडिशनल? जिथे फेडरलिझम, संघराज्यीय रचना, केंद्र राज्य संबंध यांचा संबंध असेल तिथेच. ओके, सो मार्गदर्शक तत्वे, मूलभूत अधिकार आणि इतर दोन पद्धतींची आवश्यकता नसणारी इतर सर्व कलमे. इतर दोन पद्धती म्हणजे साधं बहुमत आणि निम्म्या राज्यावाला, ते सोडून उरलेलं सगळं. तर हे आहे, हे कशाने चेंज करता येऊ शकतात? तर विशेष बहुमताने. ओके, ठीक आहे. आता आपण हे चॅप्टर क्लोज करण्याच्या आधी काही 2-4 महत्त्वाचे पॉईंट आहेत विशेष लक्षात ठेवण्याचे, ते एकदा बघून घेऊ. घटनादुरुस्तीची संसदीय पद्धत ही सामान्य कायद्यासारखीच आहे. म्हणजे जी पद्धत आहे ना, की कशा पद्धतीने विधेयक मांडलं जाईल, त्याच्यावर कशी चर्चा होईल, कधी वोटिंग होईल, ते कोणाकडे कमिटीकडे जाईल किंवा काय वगैरे, सगळी जी पद्धत आहे ती साध्या कायद्यासारखीच आहे. फक्त विशेष बहुमत आणि किमान निम्म्या राज्यांची सहमती हेच यांचं वेगळंपण आहे. सो जी प्रोसेस आहे घटनादुरुस्तीसाठी लागणारी प्रोसेस आहे ती सामान्य कायद्यासारखीच आहे. त्या ज्या स्टेजेस असतात त्या आपण भविष्यात बघणार आहोत. त्या स्टेजेस साध्या कायद्यासारख्याच आहेत. फक्त पास करण्यासाठी जे लागणारी मेजॉरिटी आहे ते हिचं वेगळंपण आहे. आयदर विशेष मेजॉरिटी, स्पेशल मेजॉरिटी किंवा स्पेशल मेजॉरिटी अधिक किमान निम्म्या राज्यांची, हे वेगळेपण आहे. अदरवाईज सगळी प्रोसेस ही सामान्य कायद्यासारखीच आहे. अमेरिकेप्रमाणे घटनादुरुस्तीसाठी विशेष घटना समिती म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल कन्व्हेन्शन याची आवश्यकता नाही. याच्याशी संबंधित पहिल्या लेक्चरमध्ये मी ओझरता उल्लेख केला होता बघा, की अमेरिकेमध्ये घटनादुरुस्तीसाठी नॉर्मल जी संसद आहे अमेरिकेमध्ये, सिनेट, काँग्रेस वगैरे, त्यांना हे करता येत नाही. घटनादुरुस्ती जर करायची असेल तर एक कॉन्स्टिट्यूशनल कन्व्हेन्शन म्हणजे त्याला आपण एक पॅरलल घटना समितीच म्हणू शकतो, ती तयार करावी लागते, बोलवावी लागते आणि तिच्याने त्याच्यात घटनादुरुस्तीमध्ये बदल होऊ घटनेमध्ये बदल होऊ शकतो. तसं भारतामध्ये
आपण बघितलं बघा की 24व्या घटनादुरुस्तीने जे एक बदल केला त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की पार्लमेंट इन इट्स कॅपॅसिटी ऑफ कॉन्स्टिट्युएन्सी या कॉन्स्टिट्युएंट इन इट्स कॉन्स्टिट्युएंट कॅपॅसिटी, म्हणजेच काय की संसद ही घटना दुरुस्ती करताना एक प्रकारे घटना समिती म्हणूनच कार्य करते, वेगळी पुन्हा घटना समिती किंवा हे कॉन्स्टिट्युशनल कन्व्हेन्शन स्वतंत्रपणे बोलवण्याची गरज भासत नाही. अमेरिकेमध्ये तशी भासते, कॉन्स्टिट्युशनल कन्व्हेन्शन बोलवावं लागतं. घटनादुरुस्ती प्रस्तावित करण्याचा अधिकार राज्यांना नाही. आपण बघितलंय बघा की घटनादुरुस्तीचं जो प्रस्ताव आहे, विधेयक आहे, हे एकतर राज्यसभा किंवा लोकसभा याच्यातच मांडता येतं, राज्यांच्या विधानसभांमध्ये किंवा विधान परिषदांमध्ये मांडता येत नाही. म्हणजेच राज्यांना प्रस्तावित करण्याचा अधिकार नाही. ओके. अमेरिकेमध्ये 2/3 राज्यांनी मागणी केल्यास, अमेरिकेमध्ये जर 2/3 राज्य, अमेरिकेमध्ये किती राज्य आहेत? 50 राज्य आहेत. याच्यापैकी 2/3 राज्यांनी जर मागणी केली तर अमेरिकन काँग्रेसद्वारे घटनात्मक कन्व्हेन्शन बोलावले जाते व त्यात राज्य घटनादुरुस्तीचा प्रस्ताव मांडू शकतात. भारतात तशी तरतूद नाही. म्हणजे भारतात तसं राज्यांना काही घटनादुरुस्ती इनिशिएट करण्याचा अधिकार नाही. अमेरिकेमध्ये जर 2/3 राज्यांनी मागणी केली तर कॉन्स्टिट्युशनल कन्व्हेन्शन बोलवलं जातं आणि त्याच्यात राज्य प्रस्ताव मांडू शकतात की असं असं चेंज करायचं. ओके. मात्र भारतामध्ये एका बाबतीत हे लक्षात ठेवा, नक्की लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे, फक्त एका बाबतीत राज्य घटना दुरुस्ती प्रस्तावित करू शकतात. ती कोणती? की राज्यासाठी विधान परिषद प्रस्तावित करणे किंवा जर विधान परिषद असेल ती रद्द करणे. समजा एखादं राज्य आहे की ज्याच्यात विधान परिषद नाही, समजा उत्तर प्रदेशमध्ये विधान परिषद नाही, पण उत्तर प्रदेशला विधान परिषदेची हे करायची आहे, पाहिजे त्यांना, मग त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल. अर्थात आपल्याला माहिती आहे विधान परिषद निर्माण करणे, रद्द करणे वगैरे याची घटनादुरुस्ती मानलं जात नाही, म्हणजे ती साध्या बहुमताने करता येऊ शकते. बट एनिवे, जर त्या राज्याला, एखाद्या राज्याला विधान परिषद पाहिजे असेल तर ते राज्य मागणी करू शकतं की बाबा आम्हाला विधान परिषद पाहिजे, याच्यासाठी तुम्ही घटनादुरुस्ती करा. ओके, असं राज्य मागणी करू शकतं. किंवा समजा महाराष्ट्रामध्ये विधान परिषद आहे पण महाराष्ट्राला विधान परिषद नको आहे. ओके, तर महाराष्ट्र राज्य सांगू शकतं की आम्हाला विधान परिषद नको आहे, तर तुम्ही घटनादुरुस्ती करून हे विधान परिषदेची आमची विधान परिषद रद्द करा. या एकाच बाबतीत राज्य, कशाच्या बाबतीत? विधान परिषद. एकाच बाबतीत राज्य केंद्र सरकारला रिक्वेस्ट करू शकतात की तुम्ही घटनादुरुस्ती करा. मात्र तो प्रस्ताव स्वीकारणे किंवा न स्वीकारणे हे याचे अधिकार कोणाकडे असतात? संसदेकडे असतात. ओके, म्हणजे पण राज्य प्रस्तावित करू शकतात, राज्य प्रस्तावित करू शकतात, स्वीकारणं न स्वीकारणं हे संसदेवर असतं. नॉर्मली संसद स्वीकारून टाकते, बहुधा हे करत नाही. सो हा एका बाबतीमध्ये अधिकार आहे राज्यांना घटनादुरुस्ती प्रस्तावित करण्याचा. ओके, राईट. इथे आपण टेक्निकल बाबी संपवल्या. आता घटनादुरुस्तीची जी पद्धत आहे याच्या बाबतीत वेगवेगळ्या तज्ज्ञांची काय मतं आहेत. काही वेळा विचारले जातात प्रश्न, किंवा डिस्क्रिप्टिव्ह याच्यामध्ये आपल्याला जर असा काही विश्लेषणात्मक प्रश्न आला तर त्यामध्ये असे कोट टाकल्यामुळे आपलं उत्तर उत्तम होऊ शकतं. तर पहिलं केसी व्हियर एक घटनातज्ञ आहेत. त्यांचं म्हणणं आहे कशाबद्दल? घटना दुरुस्तीच्या पद्धतीबद्दल. तर ते म्हणतात की इट म्हणजे काय? घटना दुरुस्तीची पद्धत स्ट्राइक्स अ गुड बॅलन्स बिटवीन फ्लेक्झिबिलिटी अँड रिजिडिटी. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता, रिजिडिटी म्हणजे ताठरपणा. तर केसी व्हियर यांचं म्हणणं आहे की भारतातली ही जी घटना दुरुस्तीची पद्धत आहे ही ताठरता आणि लवचिकता यांच्यातला चांगला समतोल साधते. चांगला समतोल, गुड बॅलन्स. प्लस भारतात घटना दुरुस्तीच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, म्हणजे साध्या बहुमताने, विशेष बहुमताने आणि विशेष बहुमत अधिक किमान निम्म्या राज्यांची सहमती, या अशा ज्या 3 पद्धतीत ही जी व्हरायटी आहे, ओके, विविधता आहे, त्याच्या बाबतीत केसी व्हियर म्हणतात दिस व्हरायटी इन द अमेंडिंग प्रोसेस. म्हणजे ही विविधता, कशातली विविधता? अमेंडिंग प्रोसेस म्हणजे घटना दुरुस्तीची प्रक्रियेतली विविधता.
इज वाईज बट रेअरली फाउंड. म्हणजे ही खूप चांगली आहे आणि ही दुसऱ्या राज्यघटनांमध्ये क्वचितच सापडते की जी भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. काय? विविधता, घटना बदलण्याच्या प्रक्रियेची विविधता. ओके, ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? द असेंब्ली हॅज नॉट ओनली रिफ्रेन्ड फ्रॉम पुटिंग अ सील ऑफ फायनॅलिटी अँड इनफॅलिबिलिटी अपॉन दिस कॉन्स्टिट्यूशन. असेंब्ली म्हणजे काय? कोणती असेंब्ली? कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, घटना समिती. डॉक्टर आंबेडकर तिथे घटना समितीमध्ये बोलत आहेत ह्याच्याबद्दल की ही या घटना समितीने, म्हणजे जी घटना तयार करत होती या घटना समितीने आपण जी कॉन्स्टिट्यूशन तयार करत आहोत ती एकदम फायनल आहे किंवा अचूक आहे असं मानलेलं नाही. हे मोठेपणाने, हा मोठेपणाची लक्षणं असतात. ती स्वतःच्या चुका मान्य करणं हे मोठेपणाचं लक्षण असतं. एखाद्याने जर चूक मान्य केली असेल ना तर त्याला आपण त्याच्याकडे असं नाही बघितलं पाहिजे, बघा हा बघा याने चूक मान्य केली ना म्हणजे याने बघा कसा याने चूक केली. नो, चूक मान्य करणं इतकी, चूक मान्य करणं इतकं हृदयाचं मोठेपण त्या माणसामध्ये आहे. किंवा आपल्या मर्यादा ज्या असतात, कुठल्याही व्यक्तीच्या मर्यादा असतात काही, तो काही गोष्टींमध्ये चांगला असतो, काही गोष्टींमध्ये तेवढा चांगला नसतो. ज्या मर्यादा असतात त्या मर्यादा ॲक्सेप्ट करणं हे पण मोठेपणाचं लक्षण असतं. त्याच्याने मानव जातीची प्रगती होते. ओके, त्याच्याने पुढच्यांना कोणत्या चुका करू नयेत हे कळतं. पण जर मी बरोबरच, मी कधीही चुकणार नाही, माझे सगळं निर्णय बरोबर आणि मलाच एकट्याला सगळं काही कळतं, असं ज्याला वाटतं तो खरा दूरदृष्टी नसलेला माणूस असतो. ओके, सो इथे डॉक्टर आंबेडकर काय म्हणतायत? आंबेडकर असं म्हणतायत की आम्ही ही जी घटना समिती आहोत, ज्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदस्य होते आणि प्लस मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि महान कायदेतज्ञ होते, ते म्हणतायत की या घटना समितीने तयार केलेली घटना अत्यंत अंतिम आहे, फायनल आहे किंवा अचूक आहे असं आमचं म्हणणं नाही. ओके, by denying the people the right to amend the constitution as in Canada, की कॅनडामध्ये असं आहे की कॅनडामध्ये काही घटनेमध्ये बदल करायला स्कोपच नाही, तर आम्ही तसं नाही केलं. कॅनडासारखं आम्ही नाही केलं. आम्ही ॲक्सेप्ट करतो की हे फायनल नाही, याच्यात बदल गरजेचे असतील आणि त्याच्यामुळे कॅनडासारखं आम्ही अजिबात घटनेत काही बदलच करता येणार नाही असं केलेलं नाही. ओके, पुढे म्हणतात ऑर बाय मेकिंग द अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन सब्जेक्ट टू द फुलफिलमेंट ऑफ एक्स्ट्राऑर्डिनरी टर्म्स अँड कंडिशन ॲज इन अमेरिका और ऑस्ट्रेलिया. किंवा ते म्हणतात की अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये जशी अत्यंत कठीण घटनादुरुस्तीची पद्धत दिली गेलेली आहे, अत्यंत कठीण, जसं अमेरिकेत आपण म्हटलं ना की कॉन्स्टिट्यूशनल कन्व्हेन्शन बोलवावं लागतं नवीन. ओके, म्हणजे ती खूप कठीण प्रक्रिया झाली आणि किंवा मग 2/3 राज्यांनी मागणी करावी लागते त्या कॉन्स्टिट्यूशनल कन्व्हेन्शन बोलवण्यासाठी, म्हणजे खूप कठीण झाली. तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये, म्हणजे कॅनडामध्ये तर डॉक्टर आंबेडकर म्हणतात की कॅनडामध्ये तर बदल करण्याचा स्कोपच नाही. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये बदल करण्याचा स्कोप जरी असला तरी सुद्धा तो इतका कठीण आहे की जवळजवळ बदल होणं अशक्यच आहे. म्हणजे इतकी कठीण प्रक्रिया आहे. हे आम्ही दोन्ही टाळलेलं आहे बट हॅज प्रोव्हाइडेड फॉर द फॅसाईल प्रोसिजर फॉर अमेंडमेंट. म्हणजे आम्ही थोडीशी त्या मानाने ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका यांच्या मानाने सोपी ठेवलेली आहे, कारण आम्ही तयार केलेली राज्यघटना अगदी अंतिम सत्य आहे किंवा अचूक आहे असं आमचं म्हणणं नाही. ओके, म्हणून आम्ही ही घटना दुरुस्तीची प्रोसेस थोडीशी तितकी कठीण ठेवलेली नाही. ओके, राईट, असं डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं आहे, हे लक्षात ठेवा. पंडित जवाहरलाल नेहरू, while we want the constitution to be as solid and permanent as we can make it, डॉक्टर जवाहरलाल नेहरू म्हणतात. बाय द वे, डॉक्टर जवाहरलाल नेहरूंनी कुठली पुस्तकं लिहिली आहेत तुम्हाला माहित आहे का? ते
आपल्या मनातल्या गोष्टी इंदिरा गांधींना पत्राद्वारे सांगायचे. ओके, त्यांची मन की बात ते इंदिरा गांधींना पत्राद्वारे लिहायचे. जेव्हा ते 1942च्या आंदोलनाच्या वेळी अहमदनगरला जेलमध्ये होते, तर ते इंदिरा गांधींना पत्र पाठवायचे आणि इंदिरा गांधींना त्यांनी जगाची एकूण हिस्ट्री काय, हे जग अगदी आधीपासून कसं कसं विकसित होत गेलं, जगामध्ये कशा कशा वेगवेगळ्या आयडिओलॉजीज म्हणजे तत्त्वज्ञानं किंवा तत्त्व विकसित होत गेली, कोणते राष्ट्र पुढे आले, कोणते राष्ट्र मागे पडले, कोणती राष्ट्र कशामुळे मागे पडले, हे सगळं त्यांनी पत्रांद्वारे इंदिराजींना लिहिलेलं होतं. आणि नंतर त्याचं पुस्तक प्रकाशित आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे द ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. असं जाड पुस्तक आहे बघा. काही चांगली पुस्तकं आणून घरात ठेवून द्यायची. याच्याकरता ठेवून द्यायची की जरी आपल्याला आत्ता वाचायला वेळ नसला, कधी आपण बोर झालो तर कुठलंही पान उघडायचं, एखादं पान वाचायचं, आपल्याला काहीतरी नवीन कळतं. म्हणजे मी सगळ्यात चांगल्या पुस्तकांच्या बाबतीत म्हणतोय. आणून ठेवून द्यायची जर तुमची कॅपॅसिटी असेल तर. ओके. दुसरं म्हणजे अशा पुस्तकं आपण वाचलं जरी नाही, ते समोर जरी असले ना, आपले विचार थोडे उदात्त राहतात. अदरवाईज काय होतं की हे व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, वेगवेगळा सोशल मीडिया, मेन मीडिया, हे इतका कचरा आपल्या डोक्यामध्ये टाकत असतात की त्या आपल्या मेंदूला ब्रेनवॉश करून टाकतात. आपल्याला इतिहासाकडे, भविष्याकडे बघायची एक सुदृढ निरोगी दृष्टीच ते राहू देत नाही. आणि म्हणून वाचन फार महत्त्वाचं आहे आणि चांगल्या संदर्भ ग्रंथांचं वाचन फार महत्त्वाचं आहे. तर ही पुस्तकं आणून ठेवा. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी की ज्यावेळी मी लहान होतो, तर मी काही फार विशेष मोठा माणूस नाही, त्यामुळे मला असं नाही म्हणायचं की मी कशामुळे मोठा झालो वगैरे. नो, मी तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस आहे. पण तरीसुद्धा एका गरीब कुटुंबातनं मी IRS झालो, आज कमिशनर आहे, 4 पुस्तकं लिहिली आहेत, गरिबाच्या मुलांना मार्गदर्शन करतो आहे, गावाकडे पाण्याचं आमचं मोठं काम झालेलं आहे. एवढंच आहे, फार मोठं नाही. पण तरी अनेक कुटुंब, आमच्या गावातली जवळपास 200 मुलांना स्पर्धा परीक्षांमधनं वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या लागल्या, त्यांची कुटुंब उभं राहिली. आम्ही जे पाण्याचं काम केलं, नदीचं पुनरुज्जीवन केलं, नाल्यांचं पुनरुज्जीवन केलं, तळ्यांचं पुनरुज्जीवन केलं, त्याच्यातनं आज किमान 75 ते 80 विहिरी जिवंत झाल्या. 40 वर्षापासून ज्यांना पाणी नव्हतं, ते बिचारे शेतकरी कुटुंबांनाही मिळालं. तर एवढंच माझं आहे, फार विशेष नाही, लक्षात ठेवण्यासारखं पण काही अचिव्हमेंट नाही. पण हे थोडेसे चांगले विचार माझ्यामध्ये कशामुळे आले असं करण्याचे, याचं कारण म्हणजे ज्यावेळी मी अगदी लहान होतो, तर माझे वडील कधीतरी काहीतरी कामासाठी मुंबईला गेले होते. तर त्या काळी तर त्यांनी मुंबईला भाऊच्या धक्क्यावरनं कुठल्या तरी एका छोट्या बुक स्टॉलमधनं ज्ञानयोग हे स्वामी विवेकानंदांचं पुस्तक आणलेलं होतं. आणि ते घरात पडलेलं असायचे. वडिलांनी पण काही फार वाचलं नव्हतं, पण आणि मी पण काही लहानपणी वाचलं होतं, अशातला भाग नाही. पण ते पडलेलं असायचं, त्याच्यावर स्वामी विवेकानंदांचा फोटो दिसायचा, त्यांची ते तेजस्वी चेहरा दिसायचा. आधीमध्ये कधी वाटलं तर 1-2 पानं वाचायचो. तर असं काहीतरी या जगामध्ये आहे चांगलं, अशी विचार करणारी लोक आहेत चांगली, याचं सारखं ते भान असायचं. ओके. आणि त्याच्यामुळे चांगल्या पुस्तकांमुळे काय होतं की काहीतरी उदात्त, काहीतरी उत्तम, काहीतरी अगदी अशा किळसवाण्या विकृत गोष्टींच्या पलीकडलं काहीतरी अस्तित्वात आहे याची जाणीव राहते. ओके. आणि म्हणून पुस्तकं ठेवायची. ओके. आणि प्लस तुमचं जर कुटुंब असेल, तुम्हाला जर मुलं बाळं असतील, तर त्यांच्याही नजरेत ते पडत राहतं, काहीतरी त्यांनाही एखादी व्हिजन मिळते वगैरे वगैरे. शेवटी जगामध्ये एवढे डिस्ट्रॅक्शन्स आहेत की त्यांचं काय होईल आपल्याला माहीत नाही, ते कोणत्या वाटेला जातील. पण आपलं तर कर्तव्य आपण पूर्ण करावं, त्यांना चांगले संस्कार देण्याचं. एनिवेज, सो ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री जवाहरलाल नेहरूंनी लिहिलेलं पुस्तक आहे. सुंदर. डिस्कवरी ऑफ इंडिया, सुंदर. एक मला कधी तरी या गोष्टींचं आश्चर्य वाटतं की ही माणसं म्हणजे गांधीजी, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंगांचा एक छोटासा निबंध आहे, वाय आय एम ॲन ॲथेइस्ट, की मी नास्तिक का आहे. आता जो संसदेवर जे स्मोक बॉम्बचं वगैरे झालं ना, त्याच्यामध्ये या पोरांनी ते भगतसिंगांचं याच्यातनं ते प्रेरणा घेतलेली होती त्यांनी. एनिवेज, आपण
त्या विषयात जायचं नाही आहे सध्या. तर भगतसिंग, त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू, महाराष्ट्राचं घेतलं तर यशवंतराव चव्हाण वगैरे, ही लोक राजकारणात होती, स्वातंत्र्य लढ्यामध्ये होती, रात्रंदिवस बिझी होती, राजकारणासारख्या क्षेत्रात असून सुद्धा यांनी आपलं लेखन जपलं होतं. आपली सेन्सिटिव्हिटी, आपली संवेदना मानवतेप्रती, कुठल्याही एका जातीच्या बाबतीत किंवा धर्माच्या बाबतीत अशी नाही, एककल्ली नाही, सर्वांगीण संवेदनशीलता कशी जपली होती, यांना कसं लिहायला, आपल्याला एक पत्र लिहायला कंटाळा येतो, आपल्याला एक पत्र लिहायला कंटाळा येतो, आणि यांनी पुस्तकं लिहिली. तर मला या गोष्टींचं फार कौतुक वाटतं. आणि खरंच अशा भारतभूमीवर आपण जन्माला आलो आहोत. अशीच भारतभूमी पुढेही राहिली पाहिजे. काळ कठीण आहे, वेगवेगळं तंत्रज्ञान, वेगवेगळ्या आयडिओलॉजीज वगैरे याचा कॉन्फ्लिक्ट सुरू आहे. पण तरीसुद्धा आपण प्रत्येकाने, प्रत्येक तरुणाने उदात्त विचार ठेवले पाहिजेत, कारण ती फार मोठी आशा आहे. एनिवेज, जवाहरलाल नेहरूंची पुस्तकं कोणती? द ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, डिस्कवरी ऑफ इंडिया वगैरे वगैरे. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात, व्हाईल वी वॉन्ट द कॉन्स्टिट्यूशन टू बी ॲज सॉलिड अँड परमनंट ॲज वी कॅन मेक इट, की जरी आपल्याला असा प्रयत्न करायचा आहे की आपली राज्यघटना ही जास्तीत जास्त सॉलिड, परमनंट, जास्तीत जास्त कायमस्वरूपी असली पाहिजे, असं जरी वाटत असलं तरी देर इज नो परमानन्स इन कॉन्स्टिट्यूशन, तरीसुद्धा एखादी राज्यघटना ही कायमस्वरूपी एकाच पद्धतीने राहील, परमानन्स, असं आपण अशी अपेक्षा करू शकत नाही. देर शुड बी अ सर्टन फ्लेक्झिबिलिटी, त्याच्यात थोडीशी लवचिकता पाहिजे. इफ यू मेक एनी कॉन्स्टिट्यूशन रिजिड अँड परमानंट, जर तुम्ही एखादी राज्यघटना अत्यंत ताठर आणि कायमस्वरूपी करून टाकली, यू स्टॉप द नेशन्स ग्रोथ, तर आपण देशाची प्रगती थांबवतो आहोत. द ग्रोथ ऑफ लिव्हिंग व्हायटल ऑर्गॅनिक पीपल, जिवंत रसरसलेल्या लोकांचं, देशाच्या जनतेची वाढ, प्रगती, त्यांचं फुलणं, त्यांचं बहरणं, हे आपण थांबवू जर अशी काहीतरी परमानंट आणि कायमस्वरूपी राज्यघटना करून टाकली तर. आणि म्हणून राज्यघटना बदलण्यासाठी थोडीशी फ्लेक्झिबल, थोडीशी ताठर, अशी मिक्स हे सगळं ठेवलेलं आहे. हे पंडित जवाहरलाल नेहरूंचं म्हणणं आहे. ग्रॅनव्हिल ऑस्टिन म्हणून एक घटनातज्ञ आहेत विदेशी, त्यांचं म्हणणं आहे, द अमेंडिंग प्रोसेस हॅज प्रूव्ड इटसेल्फ वन ऑफ द मोस्ट एबली कन्सिव्ड आस्पेक्ट्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांचं म्हणणं आहे की या भारताच्या घटनाकर्त्यांनी जी घटनादुरुस्तीची पद्धत बनवलेली आहे, कन्सिव्ड जी बनवली आहे, जिचा विचार केलेला आहे, हे सिद्ध झालं आहे की ही अतिशय उत्तम पद्धती आहे. इट हॅज प्रूव्ड इटसेल्फ, सिद्ध केलं आहे त्या पद्धतीने स्वतःला की ती अतिशय उत्तम पद्धत आहे. अल्दो इट अपियर्स कॉम्प्लिकेटेड, जरी ती वरवर आपल्याला कॉम्प्लिकेटेड अशी वाटत असली तरी ती कॉम्प्लिकेटेड नाही. ती काय आहे? इट इज मेनली डायव्हर्स. डायव्हर्स म्हणजे विविधता आहे त्याच्यात. ती कॉम्प्लिकेटेड नाही. ती सिम्पलच आहे, कॉम्प्लिकेटेड नाही. पण ती काय? डायव्हर्स आहे. म्हणजे काही साध्या बहुमताने, काही विशेष बहुमताने आणि काही विशेष बहुमत अधिक किमान निम्म्या राज्यांच्या सहमतीने. तर अशी ती डायव्हर्सिटी आहे. डायव्हर्सिटी म्हणजे कॉम्प्लिकेटेड नाही. असंच मित्रांनो देशाच्या बाबतीत पण असतं. देशामध्ये जी डायव्हर्सिटी असते, डायव्हर्सिटी म्हणजे कॉम्प्लेक्सिटी नाही, विविधता म्हणजे कॉम्प्लिकेटेड नाही. देशामधली विविधता ही सुंदरच असते. अनेक जाती धर्मांचे लोक, अनेक भाषा बोलणारी लोक, वेगवेगळे रीतिरिवाज असणारी लोक, ही विविधता आहे. हे कॉम्प्लिकेटेड नाही. काही जण, आता आम्ही पण बसतो तर आमचे मित्रांना असं वाटतं की एक देश आणि सगळं एकच असलं पाहिजे. आमचे बरेचदा डिबेट होतात. हे ॲक्च्युली कुठल्याच देशात शक्य नाही आजच्या घडीला. हे सगळं थेरॉटिकल आहे की एक देश एकच अमुक, एक देश एकच ढमुक. शक्य नाही आणि तसं नसावं पण. अरे माणसं वेगळी, एका कुटुंबातले
2 4 5 जण सुद्धा सारखे नसतात, त्यांच्या आवडीनिवडी डिफरंट असतात, त्यांचे स्वभाव डिफरंट असतात. जेव्हा आपण ती डायव्हर्सिटी, ती विविधता सेलिब्रेट केली ना, तर मजा असते. हे 5 मित्र एकूण, आजकाल हे व्हॉट्सॲपमुळे काय होतं, मित्रच एकमेकांचे दुश्मन असतात आणि ते एवढे एककल्ले असतात. एकाचा कोणाला तरी एकाला सपोर्ट असतो, दुसऱ्याचा कोणाला तरी दुसऱ्याला सपोर्ट असतो आणि ते चक्क सिरियसली भांडतात. त्याच्याऐवजी 4-5 मित्र जर एकत्र बसले आणि गप्पा केल्या, हां तुला हे पटतं, मला हे पटतं, मला ते पटतं, मला ते पटतं, गुड, काही हरकत नाही, इट्स ओके. कुठल्याही गोष्टीवर एकमेकांची मतं न पटणं इज ओके. त्याच्याने मैत्रीवर कशाला फरक पडायला पाहिजे, त्याच्याने देशावर कशाला फरक पडायला पाहिजे, राईट. सो विविधता ही आपल्याला सेलिब्रेट करता आली पाहिजे. ओके, राईट. सो ग्रॅनविल ऑस्टिनने काय म्हटलेलं आहे की ती कॉम्प्लिकेटेड नाही, घटनादुरुस्तीची पद्धती कॉम्प्लिकेटेड नाही, ती डायव्हर्स आहे, त्याच्यामध्ये विविधता आहे, राईट. तर ओके मित्रांनो, इथे आपण घटनादुरुस्तीची पद्धत याच्या संबंधीचा टॉपिक संपवला. आतापर्यंत झालेल्या ज्या घटनादुरुस्त्या आहेत, जवळपास आत्ता लेटेस्ट मी जेव्हा बोलतो आहे, माझ्या हिशोबाने 106वी घटनादुरुस्ती झालेली आहे. कदाचित 107वी पण झाली असेल मला वाटतं. एनिवेज 105च्या वरच आहेत. याच्यातल्या ज्या महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या आहेत त्या मी आत्ता घेत नाही आहे. याचं कारण म्हणजे वेगवेगळ्या घटनादुरुस्त्या तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक चॅप्टरमध्ये त्या चॅप्टरच्या अनुषंगाने काही घटनादुरुस्त्यांचं आपण विवरण करतो, राईट. तर त्या अनुषंगाने विवरण होत राहील आणि ज्यावेळी आपले सगळं कॉन्स्टिट्यूशनचं आटोपेल त्यावेळी मी एक स्वतंत्र लेक्चर घेईल. त्यावेळी तुम्हाला व्यवस्थित समजेल, कारण एकतर तुमचं कॉन्स्टिट्यूशन सगळं झालेलं असेल, म्हणजे तुम्हाला त्या घटनादुरुस्त्या नेमक्या समजतील सुद्धा. आत्ता जर मी घटनादुरुस्त्या घ्यायला समजायला बसलो तर काय होईल, जो चॅप्टर तुमचा झालेला नाही त्याच्यावरची घटनादुरुस्ती तुम्हाला समजणार नाही. म्हणून आपण सगळं राज्यघटनेचा टॉपिक संपला की मग महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या आपण बघू, राईट. थँक्यू व्हेरी मच.